तुमची मानसिकता अशी बनली आहे का ट्रेडिंगमध्ये पैसा येत नाही, फक्त लॉसच होतो आणि लॉसच होतो, की प्रॉफिट होऊ शकत नाही, अशी तुमची मानसिकता झाली का? आणि स्पेशली ऑप्शन ट्रेडिंग तर अजिबात नाही. तर मित्रांनो काय सांगतो तुम्हाला, ऑप्शन ट्रेडिंग हे 73 मध्ये इन्व्हेंट झालं अमेरिकेमध्ये आणि त्यानंतर भारतामध्ये आलं 2001ला. आता कसं आहे तुम्हाला सांगतो, ऑप्शन ट्रेडिंग मुळात बनवलं कोणासाठी? जे इन्व्हेस्टर आहेत, जेव्हा मार्केट फॉल होत असतं त्यावेळी ती पुट बाय करतात, जेणेकरून त्यांचं हेज होतं. ऍक्च्युली ऑप्शन कन्सेप्ट हेजसाठी आहे. त्यानंतर मित्रांनो ह्याच्यावर पैसा कोण कमवतो? ऑप्शन सेलर, जो टाइम डिकेमध्ये पैसा कमवतो. आणि त्यानंतर आपण येतो म्हणजे ऑप्शन बायर, ज्याला मोमेंटम कॅप्चर करायला जमलं पाहिजे. ज्याला मोमेंटम कॅप्चर करायला जमलं तो त्याच्यामध्ये प्रॉफिटेबल होतो. आणि त्याच्यामध्ये तुमचं माइंडसेट प्रॉपर असणं गरजेचं आहे, कारण का ऑप्शनमध्ये टाइम डिके झाल्यानंतर होल्ड करायचं किती, काय करायचं किती, हे समजायला वेळ लागतो. वेळ अशी होती की कन्सिस्टन्स मी प्रॉफिटमध्ये होतो आणि ती हवा डोक्यामध्ये गेली. हवा डोक्यामध्ये गेल्यानंतर मी लॉसमध्ये गेलो आणि लॉसमध्ये गेल्यानंतर कुठं थांबायचं हे आपल्याला कळायला पाहिजे आणि ते कळालं म्हणून मी काही ठिकाणी थांबलो. पैसा यायला लागला की आपल्याला कॉन्फिडन्स येतो, सोबत ओव्हर कॉन्फिडन्स पण येतो. आणि तो ओव्हर कॉन्फिडन्स इतका येतो की तुम्हाला वाटतं की मी किंग झालो आणि त्यानंतर तुम्ही लॉसेस करायला चालू करता आणि लॉसेस कंटिन्यू होतात. का होतात? तर तुमचा माइंडसेट बिघडतो आणि माइंडसेट बिघडल्यानंतर तुम्हाला प्रॉफिट दिसत नाही, फक्त लॉस दिसतात. ज्यावेळी मी लॉस केला त्यावेळी माझ्या लक्षात आलं की बाबा हा लॉस वाढत चाललाय. मग मी स्टॉप व्हायचा निर्णय घेतला आणि मी ऑप्शन ट्रेडिंग बंद केलं. लॉस घेईपर्यंत माझ्या अकाउंटचं काय काय होतं ती हिस्ट्री मी तुम्हाला शेअर करतो. काय माहिती आहे का मित्रांनो, मी ज्यावेळी लॉस केला त्यावेळी माझ्या लक्षात आलं की मी चुकायला लागलोय, कारण का मी प्रॉफिटमध्ये होतो आणि अचानक लॉसमध्ये जायला लागलो. म्हणजे बदल कशात झाला? स्ट्रॅटेजी बदलली नाही, स्ट्रॅटेजी तीच वापरायला लागलोय. मग लॉस का व्हायला लागला? ह्याचं उत्तर शोधण्यासाठी मी मार्केटमध्ये पॉज घेतला. बरीच महिने त्याच्यावर काम केलं. त्यावेळी मला लक्षात आलं की माइंडसेट आणि सायकोलॉजी काम करतंय आणि म्हणून मी ह्या गोष्टीवर काम केलं, स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट केलं. आज मी फॉरेक्स मार्केट करतोय, ऑप्शन ट्रेडिंग करतोय, स्विंग ट्रेडिंग करतोय. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना एक लक्षात आलं की बाबा माइंडसेट खूप काम करतोय. आणि म्हणून मित्रांनो ही रील मी तुम्हाला शेअर करतोय, जेणेकरून ह्यातनं काहीतरी शिका. आणि ही जी ट्रेडिंग सायकोलॉजी सांगतोय ना, ही प्रॉफिट करून लॉस करून तयार झालेली सायकोलॉजी आहे. थँक्यू सो मच.